नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही आज आपण आपल्या स्लॅब लेवल पूर्ण झाली होती आणि आज आपण इकडे सकाळी सकाळी कामावरती आलो होतो. तर मी सकाळी कामावर यायच्या पहिले थोडासा मोबाईल पाहत होतो, तर आपल्या बऱ्याचशा मित्रांनी मला कमेंट केली का राहुल भाऊ आम्हाला नवीन काम चालू करायचं आहे, आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. कारण हा पुढचा महिना आपला एकदम शुभ आहे म्हणे, जो श्रावण महिना म्हणून ओळखला जातो. का त्या महिन्यामध्ये जर भूमिपूजन केलं, नवीन काम सुरू केलं, तर त्या कामामध्ये म्हणजे अतिशय उत्कृष्ट महिना असल्यामुळं त्या महिन्यात आम्हाला काम सुरू करायचं आहे. आणि त्यावर आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन असं करा का बा आपण नवीन काम चालू करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे, ज्या करून आपल्याला भविष्यात अडचण येणार नाही आणि आपल्याला त्याच्यापासून बेनिफिट आणि आपल्याला फायदा होईल. तर त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ घेतोय. जेवढे आपले नवीन काम करणारे त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहायला पाहिजे, म्हणजे त्यांना आहे ना अशा प्रकारे एक आयडिया येईल का बा आपण नवीन काम सुरू करताना कोणकोणचे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे, कोणकोणच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. तर सर्वात प्रथम ज्यावेळेस तुम्ही काम या महिन्यात चालू करणार आहे, हा शुभ महिना असल्यामुळं मुहूर्त करण्यास या महिन्यात कुठलीही अडचण नाही. पण त्याचबरोबर आपलं कामाचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं राहते, जेणेकरून आपण जर कामाचं नियोजन केलं तर भविष्यात आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि काम बी झालं. आणि ज्यावेळेस आपण वास्तव्यास आलो तर आपल्याला दैनंदिन जीवन राहतं ते उत्कृष्ट राहणार आहे आणि भरभराटीचं राहणार आहे. त्याचप्रमाणे आपण कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजे तर सविस्तरपणे आपण एक एक बाजू मांडू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस आपण काम चालू करणार आहे, सर्वात प्रथम आपला प्लॉट कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला त्याचं मेन जे फ्रंट आहे तो येणार आहे, ते प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण प्लॅनिंग तयार करणार आहे, मिस्त्री असू, ठेकेदार असू किंवा इंजिनियर असू, यांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्या दोन्हीच्या चर्चेतून तो मार्ग काढला पाहिजे का आपल्याला ते बजेट किती आहे ना, आपण आता बांधकाम करणार किती आहे, ते वास्तुशास्त्रात आहे का, आणि वास्तुशास्त्र 100% बसलंय. पण त्याचबरोबर आपले दैनंदिन जे जीवन आहे, भविष्यात आपण राहता येणार आहे, तर त्याकरता कोणची अडचण नाही आली पाहिजे, या पद्धतीने त्या प्लॅनिंगची आपण तयारी केली पाहिजे. समजा थोडक्यात सांगायचं तर आपला किचन असेल, हॉल असेल, बेडरूम असेल, किंवा थोडक्यात सांगायचं आपल्या ग्रामीण भागात जर असला तर पोर्च हा नंबर 1 ला राहतो, तर तो पोर्च असला पाहिजे. तर ह्या जे सटेबल जे पद्धती तर आपल्याला भविष्यात ज्यावेळेस आपण इथं राहणार आहे ते एकदम सटेबल आणि एकदम लक्झरी जीवन गेलं पाहिजे, या हिशोबाने त्याची ग्राउंड प्लॅनिंगची आपण तयारी केली पाहिजे. मग ते इंजिनियरला आपण सांगून त्याला बी इथं प्लॉटवर आणून त्या अनुषंगाने त्याच्या बी लक्षात येईन बा यांचा प्लॉटची दिशा कोणची आहे. मग तो याच्यावर काम करीन आणि नंतर मग मिस्त्रीला तो व्यवस्थित तो प्लॅनिंग देईन, किंवा मिस्त्री जर एखादा हुशार असला तर त्याला बी संपर्कात घेऊन तुम्ही त्या पद्धतीने ती प्लॅनिंग तयार केली पाहिजे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असेल त्याचं व्हॅल्युएशन कसं केलं पाहिजे. त्याचबरोबर एक समाजात एक आपल्याला वेगळी आणि उंच प्रतिष्ठा अशी निर्माण होती, म्हणजे लक्झरी लुक राहतो त्या बंगल्याला. तर त्यामुळे होता तेवढे असे डिझाईन तयार करा का त्या डिझाईन तुम्ही 10 वर्षांनी पाहिले तर दीर्घकाळ ती चांगली दिसली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बंगला तयार होईल तर त्या डिझाईनमुळे आपल्याला समाजात ते कुठतरी उच्च स्थान राहणार आहे आणि आपला हा बंगला हा लक्झरी दिसला पाहिजे. म्हणजे आपण एवढा पैसा खर्च करतो तर त्या पैशाचं कुठतरी आपल्याला बेनिफिट भेटलं पाहिजे. त्याचप्रमाणे जो इंजिनियरने ॲटोकॅट करेल तो स्वतः तो 3D